केदारनाथ ट्रेन मध्ये आहे आणि 85 वर्षाचे आजोबा चालायला लागले यांच्याकडे बघून तर आपल्याला पण प्रेरणा मिळाली पाहिजे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं सहज स्वागत आहे. आजचा स्पेशल व्हिडिओ आहे. आज आम्ही केदारनाथ ट्रॅकला चाललेलो आहे. खूपच गर्दी आहे आणि जय भवानी जय शिवाजी, बम बम बोले, हर हर महादेव, केदारनाथ बाबा की जय. तर हे पाठीमागे भाविक चाललेले आहे. तिथून ट्रॅकिंग 21 किलोमीटरचं ट्रॅकिंग आहे. इथून ट्रॅकिंग चालू होत आहे आणि कालचा जो आमचा प्रवास आहे तो ऋषिकेश वरून काल सीतापूर या ठिकाणी आमची गाडी आली. 10 तासाचा आमचा प्रवास झालेला आहे आणि अतिशय प्रवासामध्ये म्हणजे गाडीचा जाम लागला 2 तासाचा आणि आम्ही काय केलं, सीतापूरवरून सोनप्रयाग असा चालत प्रवास केला 3 तासाचा, कारण जाम लागल्यामुळे आम्ही चालत आलो. त्याच्यानंतर सीतापूर सोनप्रयागवरून परत इथे यायला आम्हाला गाडी आम्ही आलो 50 रुपये देऊन आणि आता आमचा ट्रॅक चालू होतोय. तर पुढे कशा पद्धतीने माहिती तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे. कालचं जे बसचं तिकीट आहे ते 500 रुपये लागलेलं आहे आणि इथं आमचा ट्रॅक चालू झालेला आहे. इथं आणि इथे आम्ही रात्री मुक्कामचं हे पाठीमागे तुम्हाला हॉटेल दिसतंय. इथं कॉमन बेड मध्ये झालेलं आहे. पर बेड 400 रुपये असा, पर हेड 400 रुपये असा रेट होता. तर चला मित्रांनो, तुम्हाला बोलणं बाबाचा आता हे आलेला आहे तुम्हाला. मित्रांनो, माझं ट्रॅकिंग आता चालू झालेलं आहे. इथून घोडे मिळतात. साधारणपणे जायला 3000 रुपये आणि यायला 3000 असे 6000 रुपये घेतात. आणि जे बिट्टू वगैरे आहेत ते साधारणपणे वजनावर तिचं 50 किलो वजन व्यक्तीच असेल तर 5000 रुपये दर आहे त्यांचा. आणि जर 60 किलो 70 किलो असं जादा वजन असेल तर त्यांच्याकडून 10,000 रुपये रेट आहे. आणि जर हेलिकॉप्टरने जायचं असेल तर हेलिकॉप्टरनं जायचं वरती 8,000 रुपये दर आहे. आणि हे अशा पद्धतीने लोक आता ट्रॅकिंग चालू झालेलं आहे. खूपच गर्दी आहे, लोक एक्साइटेड आहेत. हे पण ट्रॅकिंग खूप चालू झालेलं आहे. ते काम करतोय लोकांचे. हर हर महादेव, भोलेनाथ भोलेनाथ बाबा की, केदारनाथ बाबा की. हे पण आमचं ट्रॅकिंग चालू झालेलं आहे. आम्हाला चालवत वरती जायचं आहे. बरोबर आम्ही ट्रॅकिंग चालू केलेलं आहे. 21 किलोमीटरचं हे ट्रॅकिंग आहे. जायचं 21 किलोमीटर आणि यायचं 21 किलोमीटर अशा पद्धतीने आमचं ट्रॅकिंग आहे. आणि आम्ही 30 रुपयाला एक काठी घेतलेली आहे आणि खाली तुम्हाला सगळे रेनकोट वगैरे सगळे तुम्हाला पाहिजे सगळं मटेरियल भेटतं. राहायची व्यवस्था सगळी आहे. गौरीकुंड मध्ये सगळी व्यवस्था इथं आहे तुम्हाला. आता आमच्या ट्रॅकिंग ही सुरुवात झालेली आहे आणि 15-20 मिनिटं चालणं आता पुढे आलेलं आहे. हे पण अशा पद्धतीने लोकांची तुफान गर्दी आहे आणि जादा वयाची लोक सुद्धा आलेले आहेत. लहान मुलं सुद्धा आहेत. 7-8 वर्षाची मुलं, हे पण लहान मुलं सुद्धा चालतायत. अगदी 70-75 वर्षाची लोक सुद्धा चालतायत. लोकांना केदारनाथ बाबावरती जायची एक आस्था आहे त्यांच्या मनामध्ये. असं आम्हाला गोष्टी पाहिजे, वरती जायला पक्क तुम्ही कसं साईडला हे बा अशा पद्धतीने घोड्याने घेऊन जातात लोक. हे पाहिजे इकडे बिट्टू वगैरे. बिट्टू जर कोणाला बसायचं असेल तर त्यांचा रेट साधारणपणे 50 किलो वजनाचा 8,000 रुपये घेत आहेत. त्यांचं वजनावरती दर आहेत. असं चढून वरती जायचंय. हे पा ज्याला चालायचं होत नाही त्याने घोडा वगैरे घेत आहेत. ज्यांना घोड्यावरती बसता येत नाही ते बिट्टूमध्ये बसतायत किंवा पालखी आहे.
अशा पद्धतीने लोकांची गर्दी आहे. हे बघा लोक आता पालखीने पण जात आहेत. ज्यांना पालखीचं आहे, बिट्टो आहे, थोडं घोड्याचं ऑप्शन आहे. तर जरा तुम्ही आम्ही आता अर्धा चढून आलो वरती. बघा इथं खाय प्यायचे सगळे ऑप्शन आहे तुम्हाला. जागोजाग तुम्हाला खायचे प्यायचे सगळे ऑप्शन मिळतील. जसं तुम्ही वरती चढून जाल तसं वस्तू महाग होतात. कारण त्या वस्तू त्यांना आणायला खूप खर्च आहे. घोडेवाले पैसे घेतात का त्याच्यामुळे ते पैसे त्याच्यामध्ये ऍड होतात. त्यामुळे आता पाणी वाटली खाली 30 रुपये मिळते. आपण जसं आपण वरती जाऊ तसं दर वाढत जाणार आहे. 50 रुपये 100 रुपये असा रेट वेगवेगळे दर आहेत. जसं तुम्ही उंचावरती जाणार आहे तसं हा दर वाढत जाणार आहे बघा. आणि खडी चढाई आहे. त्या निसर्गाचा हे बघा तुम्ही. अगदी जबरदस्त आहे. इकडं हे बघ ह्याच्यावर चालले पालखीन चालले लोक. हे बघ किती आता या आजीचं वय आहे बघा. आजीचं वय किती आहे बघा. ते सुद्धा आजी चालतायत. वय काय मॅटर करत नाही. महत्वाचं म्हणजे लोकांची इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्ती असल्यावर काही होत नाही. आता आमचा केळवण ट्रिप मधला 6वा दिवस आहे. आणि आता आमचा 6वा संध्याकाळी आमचा बघूया आता किती वाजता आम्ही पोहोचतोय. जर लवकर पोहोचलो तर आम्ही केदारनाथ दादाचं दर्शन करून रिटर्न येणार आहे. आणि जर आम्हाला पोहोचायला वेळ झाला तर वरती आम्ही राहणार आहे. हे बघा लोक आणि वरती चढून जायला लागते बघा. आणि माझा मुलगा सुद्धा बघा इकडे बघा अतिशय आनंद आहे. चालतोय त्याच्या चेहऱ्यावरती एक आनंद आहे. चला जाऊया पुढे पुढे. बघा घोडे काय रेट काय. हाँ जाने का ऊपर जाने कितना है. 3500 है. और नीचे आने का 2300. हे पहा घोड्याचा जो दर आहे तो वरती जायचं 3500 म्हणते पण 3000 पण निगोशिएशन होत आहे. आणि खाली यायचं 2350 रुपये म्हणतायत बघा. अशा प्रकारचं आहे. ओके काय सर भाई साहब. अच्छा उत्तराखंड. ठीक है चलो. आपको घोड़ा करना है क्या? नहीं पकड़ जा रहे हैं. जब जरूरत पड़ेगी ले लेंगे. नहीं तो जाएंगे. चलो जय भोलेनाथ की. लोकांना फक्त इच्छाशक्ती पाहिजे. कसं झालंय आता माणसाच्या आयुष्यामध्ये महत्वाचं काय. त्याला लहानपणी त्याचं म्हणजे लहानपणी काय तो जाऊ शकत नाहीये. आणि तो जर कॉलेजमध्ये असेल तर कॉलेजमध्ये त्याला येता येत नाही. त्याचं करिअर करावं लागतं तेव्हा. आणि जर त्याच्यानंतर त्याचं लग्न वगैरे त्याला जबाबदारी वाढतायत. मुलं झाली की त्यांच्या आणि मुलांच्या पण जबाबदारी वाढतायत. त्यांचं शिक्षण आहे. मग त्यातनं पण आपल्याला वेळ काढून इकडे यायचं केदारनाथ बाबाचं दर्शन करायला. माणूस कधी आपल्या जीवनात वेळ काढणार आहे. वेळ तर काढायलाच पाहिजे. काय मग पूर्ण सगळं आयुष्य संपल्यानंतर माणूस कधी करणार तो. आपल्या जीवनातून आपणच वेळ काढायला पाहिजे. वर्षातून एक ठराविक दिवस आपल्याला फिरायचं आहे. सगळ्या जबाबदारी पण सांभाळायची का. हे पकडून जातात लोक. तुम्ही काय कसं ना प्रणीत. हो काय
केदारनाथ ट्रेन मध्ये आहे आणि 85 वर्षाचे आजोबा चालायला लागले. का यांच्याकडे बघून तर आपल्याला पण प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि आपण 50 वर्ष 60 वर्ष या लोकांना चालायला काही हरकत नाहीये. जर 85 वर्ष वयाचं माणूस चालू असेल तर आपल्यामध्ये सुद्धा पुढे चाललं पाहिजे. कुठल्याच नाही अयोध्या बघा, अयोध्येमधले ते आजोबा चालतात, हातामध्ये काटे, वय झालेले चालत नाही तरी पण चालतात. नमस्कार मित्रांनो, आता थोडी रेस्ट घेतोय. इथे खायचे ऑप्शन बघा इथे. ते तुम्हाला 50 रुपयाला एक मिळते सगळं. हरभऱ्याच घ्या तुम्हाला किंवा हे याच्यामध्ये घ्या तुम्हाला सगळे 50-50 रुपयाला रेट आहेत. आणि बाजूला भाई बसले ते युपीचे आहेत, लखनौ मध्ये आहेत. कसं वाटतंय? हर हर महादेव, हर हर महादेव. ते पाठीमागून लाईन येते. बाहेर तर बसले आहेत आणि तुम्हाला बघा काय त्यांना वाटतंय. कैसे लग रहा है? मजा आ रहा है, मजा बहुत ही मजा आ रहा है एकदम। कहाँ से आप? मैं लखनऊ से हूँ। केदारनाथ बाबा की जय जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, बम बम बोले, बम बम भोले। बहुत ही मजा आ रहा है। मित्रांनो नमस्कार. बघा हे पाक अन्न बघा आलोय आम्ही. ट्रॅकिंग आहे ना ते तुम्हाला दिसते बघा. हे बघा एकदम खालनं आलोय. हे एकदम खडी चढाई कठीण आहे. खालून आलोय. आम्हाला शिवमोहीम करतो त्या मोहिमेमध्ये दारेघाटचं मला आठवण झाली. पण दारेघाटपेक्षा ही खूप कठीण चढाई आहे. हा डोंगर बघा. अजून आम्हाला इकडे वरती जायचं आहे. अतिशय कठीण चढाई आहे बघा. हा बघा जबरदस्त डोंगर रांग आहेत. पूर्ण पाक खालनं आम्ही आलोय. घोडे सुद्धा दमतायत. अगदी बिट्टूवाले जागोजाग थांबतायत. खूप मेहनत आहे सुद्धा बरं का. कारण बिट्टूवाले ते 8,000 रुपये घेतात पण त्याची मेहनत पण जबरदस्त आहे. एवढी सोपी गोष्ट नाहीये. माणसं फक्त चढायला कंटाळत होते. बिट्टूवाले माणसाला पाठी घेऊन चढतायत. अतिशय म्हणजे तसं बघायला गेलं तर फार ते मेहनती लोक आहेत. आणि केळनचा जो ट्रॅक आहे तो एक अविस्मरणीय आहे. आता माझ्या जीवनातला एक अविस्मरणीय क्षण आहे. डोंगर रांगा बघा. हे पहा वरती लोक चढून जात आहेत. अजून आम्हाला पार वरती जायचं आहे चढून. अजून पार वरती. अरे बाहेर देख ना. हे पहा वा वरती करून आम्हाला जायचं. अजून वरती करायचं. माणसं किती चढाई करते. जागोजाग तुम्हाला असे नाश्ता सेंटर आहे. जागोजाग पाण्याची बॉटल, नाश्ता सेंटर, घोडे तुम्हाला रस्त्यावरून पण भेटतात. काय प्रॉब्लेम नाही. जर एखादा जर वाटतं असेल एखादा आता चालायला होत नाहीये घोड्याचं पण सुविधा आहे. काय अडचण नाही. पण तुम्हाला महत्वाची एक अपडेट सांगतो इथं की इथं चढताना घोड्यांचा लय त्रास आहे. घोड्यांचा त्रास कमी असताना लोक अजून लोक चढले असतात. लोक ट्रॅकिंग लोकांनी केलं असतं. बघा ह्या निसर्ग बघा किती सुंदर आहे. डोंगर रांगा आणि केदारनाथ बाबाचा तर आम्हाला बोलावा आला. आता जेव्हा आमचं अंतर थोडं राहिले. थोडं अंतर राहिले आता. आणि लवकर आम्ही केदारनाथ बाबावरती जातोय. आमचा मुलगा बघा यंग असल्यामुळं चढतोय. काय वाटलं नाही ते चढतोय. माझ्यापेक्षा फास्ट जातोय. माझ्यापेक्षा पण जलद चढतोय. हे पहा बिट्टूवाले कसे घेऊन जातात बघा वरती. लहान मुलं वगैरे बसतात बिट्टू मध्ये. 2 मुलं दिसते बघा लहान बसले एका बिट्टू मध्ये. आता मी एक केदारनाथच्या बर्फामध्ये आलोय. बघा बर्फ आहे बर्फ. हे बघा सगळे माणसं बर्फामध्ये मजा घ्यायला लागलेत. खूप कठीण आहे प्रवास पण हे बर्फात आले बघा. खूप छान वाटायला लागले आता मला. काय वेगळीच मजा यायला लागल्या. असं वाटायला लागलं या बर्फामध्ये झोपावं त्यांना. बघा सुंदर बर्फ. माणसं या बर्फाचा मजा घ्यायला लागलेत. खूपच सुंदर आहे बघा. हे बघा बर्फ.
इकडे बघा इकडं फोटो कर मग. मित्रांनो आता आम्ही बर्फात आलेलो आहे. आता इथून केदारनाथ 4 किलोमीटर राहिले. आता मी या बर्फाचा खूप आनंद घेत आहे. बघा या ही बघा खूप मजा आहे, खूप मजा. तुम्ही पण या बर्फात. काठी या काठीने असं ही करायची मजा घ्यायची. मी केदारनाथ मधल्या अतिशय अवघड ट्रॅक मध्ये आलोय आणि माणसं बघा वरती सोप्या ट्रॅक मध्ये आहेत, पण आम्ही अतिशय अवघड ट्रॅक मध्ये चाललोय वरती. हे एक मुश्किल ट्रॅक आहे, पण आम्ही करणार आहे. आमच्यामध्ये कॉन्फिडंट आहे. 100% आम्ही वरती जाणार आहे. आणि मागचा व्ह्यूज बघा अगदी जबरदस्त आहे, बघण्यासारखं आहे. आयुष्यामध्ये येऊन इथं आलं पाहिजे लोकांनी. 100% लोकांनी आलं पाहिजे. भाई आपको कैसा लगता है यहाँ से? बहुत अच्छा लगता है, बहुत व्यू देखो, व्यू बहुत अच्छा लग रहा बहुत है, बढ़िया ना? बहुत बढ़िया, बहुत आप बढ़िया। कहाँ से भैया? हम मेरठ से अच्छा, अभी ये चढ़ने गए अपने को 2 घंटा लगेगा, लेकिन चढ़ेंगे. चढ़ेंगे, बिल्कुल चढ़ेंगे। ये भी बिल्कुल हमारे चढ़ेंगे। साथ में है. हमने वो आसान रास्ता नहीं चुना, हमने ये मुश्किल वाला रास्ता रास्ता चुना चुना है. है। हाँ, हमने मुश्किल रास्ता चुने, देखते हैं अभी क्या होता है. लेकिन चढ़ेंगे हम. लेकिन चढ़ेंगे, चढ़ेंगे, बिल्कुल 100% चढ़ेंगे। कॉन्फिडेंस है हमारे अंदर. चाहे कितना टाइम लग जाए, लेकिन चढ़ेंगे, चढ़ेंगे, कितना भी टाइम लगे, लेकिन हम चढ़ेंगे. चढ़ेंगे। हर हर महादेव, हर हर महादेव, बम बम बोले. बम बम बोले। ओके, धन्यवाद. अतिशय कठीण याच्यामध्ये प्रवासामध्ये आहे आणि आमच्या बरोबर हा मेरठ मधला पण भाया पण आमच्या बरोबर आहे. वरती बघितलं तर एकदम सोपे चढाई आहे, पण हा बघा डोंगर एकदम खरा आहे, पण आम्ही चढणार आहे. कॉन्फिडंट आहे आमच्यामध्ये. आणि इकडे बघा आम्ही हा बघा केदारनाथचा कसा आहे डोंगर बघा. अरे भयानक उंच डोंगर आहे. भैया कैसे लग रहा है यहाँ पे? अरे एकदम मस्त लग रहा है। मैं चाहता हूँ आप भी आए और इस खतरनाक ट्रैक का मजा ले। लाइफ में जब तक आप रिस्क नहीं लोगे, आपको लाइफ जीने का मजा नहीं आएगा। ये हमारे सर बहुत दूर महाराष्ट्र पुणे से आए हैं, बहुत बहुत इनके दर्शन अच्छे से हो जाए और साथ में हमारे भी हो जाए। धन्यवाद भाई साहब. धन्यवाद। मित्रांनो, मी आता जीवनातील सर्वात कठीण ट्रॅक मध्ये आलोय. मी आतापर्यंत जेवढं ट्रॅक केलंय त्याच्यामधला सगळ्यात कठीण ट्रॅक आहे. बघा किती उंच ठिकाण आहे आणि तिथून खालून आम्ही वरती आलोय. अतिशय मुश्किल ट्रॅक आहे, पण मुश्किल असून आम्ही सोपं बनवलंय. आम्ही कॉन्फिडन्स आहे आमच्यामध्ये. आणि आमच्या बरोबर मेरठचे पण 2 भाई आहेत आमच्या बरोबर. त्यांच्यासोबत आम्ही ट्रॅक करत आहोत. हे पण मेरठचे 2 भाई आहेत आमच्याबरोबर. भाई नजारा देखो, ऐसा लगता है हम कहाँ चले गए हम. अच्छा, बेहतर नहीं. एकदम मंदिराच्या जवळ गेलो तर आहे. तुम्हाला ह्या हेलिकॉप्टरमुळे आवाज येणार नाही, थोडा आवाज कमी येईल. बघा हेलिकॉप्टर बघा, केदारनाथ मंदिर हेलिकॉप्टर मंदिर आहे. 5-5 मिनिटाला फेरी आहे. मित्रांनो, आमचं रात्री केदारनाथचं दर्शन झालेलं आहे. केदारनाथचं दर्शन करून आम्ही आता आजचा दिवस आहे 7वा. तर आता परतीचा प्रवास चालू झाला आमचा. तुम्ही पण रात्री बर्फ पडले, रात्री जास्त बर्फ पडले की बघा पाठीमागं. लोक सगळे बर्फामध्ये मजा घ्यायला लागलेत आणि केदारनाथ बाबांचं छान असं दर्शन झालेलं आहे. खूप कठीण अशी यात्रा होती, परंतु आम्ही पाहिजे ती यात्रा केली आणि आता आम्ही रिटर्न चाललोय. आमची आजचा दिवस 7वा आहे. तर आमचं 7ला ट्रॅकिंग 6 वाजता आमचं ट्रॅकिंग चालू आहे.
यात्रेमध्ये अशा प्रकारे बघा हे कशा पद्धतीने चालतं तरी यांनी चालून पूर्ण केला ट्रॅक 25 वय यांचं. आणि काही काही लोक त्यांचं पाय हात पाय व्यवस्थित ते घोड्यावर चालतात बघा ह्यांच्याकडून काय ते शिकण्यासारखं आहे. बघा हे यांनी अशा प्रकारचा ट्रॅक पूर्ण केला बघा घोड ह्याच्याने चालवत नसताना ट्रॅक पूर्ण केलाय. आता आमचा परतीचा प्रवास चालू आहे. आम्हाला अनेक प्रकारची लोक भेटली. काही काही लोक तरुण म्हणून जावे पण ते घोड्यावर लागले जायला. हे बघा लोक हे बघा कशा पद्धतीने खाली जातात बघा 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 कशा पद्धतीने चालले खाली. त्यांच्याकडनं एक प्रेरणा घेणं होतं बघा. माणसामध्ये जज्बा पाहिजे बघा. माणसामध्ये जज्बा पाहिजे काय होत नाही. गाव कोणतं तुमचं गाव? बघा भागलपूर मधले रे बिहार मधले भागलपूर बिहार मधले लोकांच्या जज्बा पाहिजे फक्त बघा मानलं पाहिजे. आप देखो ना इसके मोबाइल में ये नहीं ले पाता आहे का व्हिडिओ इसके मोबाइल में दे दो मित्रांनो. हा जो केदारनाथ ट्रॅक आहे तो अतिशय कठीण आहे आणि हा आम्हाला ट्रॅक करायला 11 तास लागले. आणि हा आम्हाला ट्रॅक उतरण्यासाठी कमी वेळ लागतो कारण उतरताना वनवे असते आणि चढताना काय चढायला थोडंसं काय एनर्जी जास्त लागते त्यामुळे 11 तास गेले आणि खाली उतरायला 7 तास गेले. आणि महत्वाचं म्हणजे अतिशय अविस्मरणीय ह्याच्यामध्ये आम्हाला क्षण अनुभव आले. एकतर 85 वर्षाचा माणूस याच्यामध्ये चालत होता आणि एक 45 वर्षाचा माणूस हातामध्ये कुबडे म्हणून अक्षरशः चालत होता. आम्हाला असं आश्चर्य वाटलं. त्याला वरती चढायला 3 दिवस लागले आणि खाली यायला 3 दिवस झाले. त्याच्यामध्ये जो जज्बा होता ना अरे बापरे जबरदस्त होता. आणि मित्रांनो माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये हर हर महादेव असे कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.